म्हणून कासवेग म्हणजे खोकला याला कधीही रोखू नये। आज आपल्या अधारणे वेग सिरीजचा 10वा दिवस। मागच्या व्हिडिओमध्ये आपण निद्रावेग म्हणजे झोप याला सतत रोखल्यामुळे कोणकोणत्या प्रकारच्या व्याधी होतात याबद्दल जाणून घेतले। आजच्या व्हिडिओमध्ये कासवेग म्हणजे खोकला याला सतत रोखल्यामुळे कोणकोणत्या प्रकारच्या व्याधी होतात याबद्दल जाणून घेणार आहोत। याच्यावर आयुर्वेदाने एक श्लोक दिला आहे, कासस्य रोदत्तदीहि श्वास अरुचि हृदयामयाः शोषो हिदमाच कार्यो अत्र कासहा सुंतरा विधिहि। कासस्य रोदत्तदीहि म्हणजे खोकला थांबवला तर तो त्याच्या दुप्पट वेगाने येतो। श्वास नावाची व्याधी होते। अरुची म्हणजे जेवणाची चव समजत नाही। हृदय आमय म्हणजे हृदयाच्या वेगवेगळ्या व्याधी होतात। शोष म्हणजे सप्तधातूंचा क्षय होतो। हिदमा म्हणजे हुसकी लागते। यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी कासवेगाचे सतत रोदन केल्यामुळे होतात। कासवेग म्हणजे खोकला याला कधीही रोखू नये। Save this video and follow us for more.